सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला प्रतिकूल बातम्या ऐकायला येऊन एखाद्या प्रवासाला जावं लागू शकेल. काही खर्चांना देखील तुम्हाला आज सामोरं जावं लागेल. तुमची इच्छा नसतानाही काही लोकांना तुम्हाला सहन करावं लागेल. आज वरिष्ठ सदस्यांच्या मदतीनं कोणतंही काम केलं तर तुम्हाला त्यामध्ये फायदा होईल. नोकरीच्या दिशेनं काही अडचणी येत असतील तर त्या आज दूर होतील. तुमचं लव्ह लाईफ आज आनंदी राहील. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवाला जल अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या मार्गात काही अडथळे येतील. कामाच्या ठिकाणी वातावरण त्यांच्यासाठी अनुकूल राहील. नोकरदार लोकांच्या सूचनांचं आज स्वागत केलं जाईल. तुमच्यासाठी बॉस पार्टीचं आयोजन करू शकतो. धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना तुम्ही आज आखू शकता. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला जोडीदाराकडनं प्रत्येक बाबतीमध्ये सहकार्य मिळेल. सरकारी योजनांचा तुम्हाला पुरेपूर लाभ मिळेल. आज तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडनं एक चांगली बातमी नक्कीच ऐकायला मिळेल. आज कापड व्यापाऱ्यांचा चांगला नफा होईल. आरोग्य मात्र तुमचं थोडंसं सौम्य राहील. नोकरदार लोकांच्या सूचनांचं आज त्यांच्या ऑफिसमध्ये स्वागत केलं जाईल. तुमचा बॉस तुमच्यासाठी पार्टी आयोजित करेल. जर तुमच्या लग्नामध्ये काही अडथळे येत असतील तर ते आज पूर्णपणे दूर होतील. आणि जर तुम्ही विवाह इच्छुक असाल तर तुम्हाला विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचा पाठ करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला नवीन व्यवसायामध्ये संधीचा फायदा होईल. नवीन व्यवसाय जर तुम्हाला सुरू करायचा असेल तर तुम्ही वडिलांचा सल्ला अवश्य घ्या. कामाच्या बोजापासून तुम्हाला आज मुक्ती मिळेल. प्रेमजीवन जगणाऱ्या लोकांना थोडीशी निराशा येऊ शकते. आज तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. तुमचं मन संध्याकाळी थोडंसं अस्वस्थ राहू शकतं. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गोळ खाऊ घाला. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कामाच्या ठिकाणी काही बदल होतील. भावाच्या मार्गदर्शनानं तुमची कामं तुम्ही अगदी आज सहज कराल. कर्ज फेडण्यामध्ये तुम्ही आज यशस्वी व्हाल. जोडीदारासोबत बाहेर तुम्ही फिरायला जाल. विद्यार्थ्यांना समवयस्कांकडनं तुम्हाला सहकार्य मिळताना पाहायला मिळेल. आज संध्याकाळचा वेळ तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत घालवाल. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत योग्य राहील. आज तुमचा व्यवसाय करत असताना तुम्हाला तुमच्या भावाचा सल्ला घेणं आवश्यक राहील. तुम्हाला आज संध्याकाळी कामाच्या बोजापासून मुक्ती मिळण्याची दाट शक्यता आहे. प्रेमजीवन जगणाऱ्या लोकांच्या मनामध्ये मात्र काही वेगळीच भावना येऊ शकते. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेश चालीसाचं पठण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कुटुंबासोबत तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळी फिरायला जाल. तुम्हाला आज तुमच्या कामाकडे लक्ष द्यावं लागेल. तुमची आवडती वस्तू आज हरवू शकते. विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करावी लागेल. मुलांकडनं काही सकारात्मक बातम्या तुम्हाला संध्याकाळपर्यंत ऐकायला मिळतील. व्यवसायामध्ये पैसे मिळण्यामध्ये तुम्हाला अडचण येऊ शकते. आज तुमच्या बहिणीच्या लग्नातील सर्व अडथळे दूर होतील. सासरच्या मंडळींकडनं तुम्हाला आज आर्थिक लाभ होऊ शकतो. आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यांना जल अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज जोडीदारासोबत कुटुंबाची ओळख तुम्ही करून द्याल.
व्यावसायिक लोक काही कारणांमुळे आणि काही समस्यांमुळे त्रस्त राहतील. कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचे वाद होऊ शकतात, ज्यामध्ये तुम्हाला शांत राहून संपूर्ण प्रकरण हे सोडवावं लागेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सावधगिरीनं काम करावं लागेल. तुम्हाला शत्रू त्रास देण्याचा अगदी पूर्ण प्रयत्न करतील. तुमच्या जवळचेच लोक तुमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे थोडंसं सावध राहण्याची गरज आहे. जर आज तुम्ही एखाद्याला उधार पैसे देण्याचा विचार करत असाल तर तो विचार टाळायला हवा, कारण ते उधार दिलेले पैसे तुम्हाला पुन्हा परत कधीच मिळणार नाहीत. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं रखडलेलं काम पूर्ण करण्यामध्ये तुम्ही व्यस्त राहाल. आज जुन्या कामांकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. मित्रांसोबत कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याची तुम्हाला संधी मिळेल. नोकरदार लोकांचे वरिष्ठांशी चांगले संबंध राहतील. तुमची पदोन्नती आणि पगारवाढ होण्याची दाट शक्यता आहे. जुनं कर्ज फेडण्यामध्ये तुम्ही आज यशस्वी व्हाल. आज जर तुम्ही एखादी परीक्षा देत असाल तर त्यामध्ये तुम्हाला यश नक्कीच मिळेल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढरं आणि रेशमी वस्त्र दान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज कामाच्या ठिकाणी नवीन प्रकल्पांवरती तुम्ही काम कराल. तुम्ही आज तुमच्या कामामध्ये मनापासून व्यस्त राहाल. कुटुंबासाठी मात्र तुम्ही वेळ काढू शकणार नाही. तुमचा जोडीदार आज आनंदी राहील. एखाद्या मित्राला तुम्ही आज भेटायला जाल. कुटुंबामध्ये तुमच्या शुभ कार्यक्रमाची चर्चा होईल. तुमचं रखडलेलं काम पूर्ण करण्यामध्ये तुम्ही आज व्यस्त राहाल. जुन्या कामांकडे तुम्ही बिलकुल दुर्लक्ष करू नका. मित्रांसोबत कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याची तुम्हाला संधी मिळेल. नोकरदार लोकांचे वरिष्ठांशी चांगले संबंध राहतील. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कुटुंबातील कलह संपुष्टामध्ये येईल. जोडीदाराचं तुम्हाला ऐकून समजून घ्यावं लागेल. आज तुमचा जोडीदार तुमच्यावरती रागावू शकतो, त्यामुळे तुम्ही तुमच्या रागावरती नियंत्रण ठेवणं हे उत्तम राहील. कामाच्या ठिकाणी परिस्थिती तुमच्या बाजूने राहील. तुम्हाला आज तुमचं काम करणं सोपं जाईल. तुमच्या प्रेमजीवनामध्ये गोडवा येईल. तुम्हाला एखाद्या कामासाठी धोका आज पत्करावा लागू शकतो. कोणतंही काम करताना तुम्ही आज काळजीपूर्वक विचार करा, नाहीतर भविष्यामध्ये त्याचं नुकसान तुम्हाला सहन करावं लागू शकतं. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्न खाऊ घाला. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज कामाच्या ठिकाणी काही अडथळे येतील. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांची मदत मिळेल. व्यवसायामध्ये कोणावरही तुम्ही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. तुमच्यासाठी ते हानिकारक ठरू शकतं. तुमची सर्व कामं पूर्ण करण्यामध्ये तुम्हाला आज यश मिळेल. विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये अडथळे येऊ शकतात. तुमच्या कौटुंबिक खर्चामध्ये वाढ होईल. तुमच्या आईला आज संध्याकाळी एखादा शारीरिक जुना आजार उद्भवेल आणि त्यामध्ये तुमचे काही पैसे देखील खर्च होतील. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंचं 108 वेळा नामस्मरण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज तुमच्या मुलांसाठी धावपळ करावी लागेल. आज तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायामध्ये दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले पैसे तुम्हाला पुन्हा परत मिळू शकतात, ज्यामुळे तुमचं मन हे प्रसन्न राहील. कुटुंबातील सदस्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यामध्ये तुम्ही आज यशस्वी व्हाल. तुम्ही तुमच्या मुलांना आज गिफ्ट द्याल, त्यामुळे तुमची मुलं तुमच्यापासून अत्यंत खुश होतील. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवांचा प्रसाद अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा.
आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.